ऐका, भगवानगडाला मांडणारं कुटुंब आहे. यापूर्वी ते भगवानगडावर येत होते. त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ते अजूनही ते सांगतायत. पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत. आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून दोन शब्द ते बोलतील. भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील. त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत. अनेक वेळा गडावरून येऊन गेलेलो आहोत. फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहेत, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे. आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतीला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे. भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे. ते मूळचे बाबाचेच आहेत हे मला आज कळालेलं आहे. बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करत आहे. म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे. याच्या अतिरिक्त जे काय आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना 2 घास खाऊ घालू, भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, मुलीला शांती मिळेल. तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब राहावं एवढंच माझं म्हणणं आहे. जर काही विचारायचं असेल तर धनंजय या ठिकाणी त्यांना बोलू द्या. मला महत्वाचा एक माझ्या मनातला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मला बोलायचं आहे. शांत राहा. आता या आपल्या लढ्यामध्ये म्हणजे हा न्यायाचा लढा आहे. अतिशय क्रूररित्या ही हत्या झालेली आहे. याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातलं माणूस आपल्याला, जसं की तुम्ही आता इथून संप्रदायाचं तुम्ही सांगितलं, तसंच राजकीय लोक याच्यात आहेत, या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत, संप्रदायातले आहेत. तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर कुणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या. पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे, अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे. तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार. तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. हे पहिल्या दिवसापासून आज 54 दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे, हे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत. त्यांना देखील न्याय मागतायत. त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे. 1-2 शब्द वैभवी बोलेन तुम्हाला. जातीवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी देशमुख कुटुंब आपल्या गडावर आलेलं आहे. ताई बोल. बाबा, आज तुम्ही महंत आहेत, महाराज आहेत, तर गुरु आहेत आमचे. म्हणजे तुमचा दर्जा खूप मोठा आहे. आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे. फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात, एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. आज माझ्या वडिलांच्या अंगावर, आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत. त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता. त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडे निघतायत. तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल? ते ज्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये. त्याचं इतकं दुःख आहे. फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं. काहीही बोललेलं नाही. मी तुमच्या पाठीमागा आहे. हा जो समाजातला प्रकार आहे हे वाईट लोकांनी केलेले काम आहे. तुम्ही जर भगवानगडाचे शिष्य, तुम्ही तुमच्या बाजूने आहेत. मसाजोग, केस तालुका हा बाबाला मांडणार आहेत. अनेक वेळा दौरे झालेले आहेत. म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत. मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. बाबा, आम्हाला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा. आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत, पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत.
आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत. माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये. आता सगळ्या चाचांनी सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत, त्यांचं सुद्धा अन्न मुंडेच आहे. पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतायत. आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही. पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतोय, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का. म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडू नये यासाठी आम्ही फक्त न्याय मागतोय. आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. भगवानगड आपल्या पाठीशी आहेत. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी. भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील. आरोपीचं कधीही समर्थन करत नाही. त्यांनी पुरावे आणलेले आहेत की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत. कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत, गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे. गडाचंच कुटुंब आहेत. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू. भगवान बाबा की जय. शास्त्रीजी, यापूर्वी तुम्ही काही माहिती घेतली होती का आपण या प्रकरणाची ज्यावेळी धनंजय मुंडे या ठिकाणी आले होते भेटायला त्यावेळी? बस झालं. त्यांना जीव द्या, जेवून घालू द्या, बाबाचा प्रसाद घेऊ द्या. महाराजांना या संदर्भात जी समजा अमानुष हत्या झाली, मारहाण झाली, त्याचे काही इथं फोटो येतं त्याच्यावरून फक्त एक तुम्ही लक्षात घ्या, ही फोटो बघितल्याच्या नंतर तुमची नाही ह्यांना दाखवत नाही, मीडियाला दाखवत तुमच्याकडे सुपूर्द करतो, तुम्ही पाहून घ्या फक्त. हे आम्ही कुणाकडेही देणार नाही. त्याच्यावरून म्हणजे ते आरोपीनं किती कशी माणूस हत्या केली हे तुमच्या लक्षात येईल आणि ह्या बाबतीत तुमची प्रतिक्रिया नंतर आम्हाला काय ते कळवा. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, धनंजय देशमुख, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा सगळेजण नामदेव शास्त्रींना भेटायला गेले. ऑन कॅमेरा या दोघांमध्ये चर्चा आपापसात सुद्धा झाली, पण ऑन कॅमेरा सुद्धा चर्चा झाली. वैभवीने आपलं म्हणणं मांडलेलं आहे. वैभवीने नामदेव शास्त्रींसमोर हे सांगितलं की तुम्ही आमची बाजू ऐकून घेऊन मग तुमचं वक्तव्य करायला पाहिजे होतं. तुम्ही धनंजय मुंडेंना पाठिंबा देताय, पण तो पाठिंबा देण्याआधी आमचं सुद्धा म्हणणं, आमची सुद्धा भूमिका आणि त्यांचे आपापसातले लागेबांधे सुद्धा ऐकून घ्यायला पाहिजे होते, असं थेट वैभवीनं नामदेव शास्त्रींना सांगितलेलं आहे मीडियासमोर आणि त्यांच्यासमोर सुद्धा. पण ते असं म्हणालेत की मी व्यक्ती म्हणून समर्थन केलेलं आहे, व्यक्ती म्हणून पाठिंबा दिलेला आहे, अजिबात आरोपीला मी पाठीशी घातलेलं नाही, जातीवाद सुद्धा भगवानगड कधीच करणार नाही.